नाशिक जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नाशिक जिल्ह्याचे उपाध्यक्ष भारत निकम यांचा अभिष्टचिंतन सोहळा विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झालाय। त्याची ही काही दृश्य आहेत। नाशिक रोड परिसरातील रेल्वे मालधक्का परिसर येथे हा अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज, तथागत गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पुष्पमाला अर्पण करून वंदना करून या सोहळ्याला सुरुवात झाली। यावेळी आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले, आमदार सरोज आहिरे, रिपाईचे नाशिक जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, माजी महापौर अशोक दिवे, माजी सभापती प्रशांत दिवे, विशाल संगमनेरे, शेखर भालेराव, हरीश भडांगे तसेच जगदीश पवार, राजेंद्र ताजने, सौसीमा ताजने, जगदीश गोडसे, गिरीश मुदलियार, अर्जुन पगारे, संतोष कांबळे, सौज्योती खोले, नितीन खरजुल, सौजयश्री खरजुल, आर.डी. जाधव, रामबाबा पठारे, बिंदू सेठ, आकाश भालेराव, योगेश गाडेकर, चंदू साडे, अमोल आल्लाट, संजय भालेराव, समीर शेख, संतोष पाटील, सागर निकाळे, मसूद जिलानी, शरद मोरे, प्रसाद जामखिंडीकर, संतोष क्षीरसागर, संतोष कटारे, नाशिक रोड महानगरपालिकेच्या विभागीय अधिकारी जयश्री बैरागी, विक्रम कुठळे, शशी उनवणे, कुमार पगारे, डॉक्टर जितेंद्र धनेश्वर, सुनील कांबळे आदींसह सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच मालधक्का परिसरातील कष्टकरी कामगार आणि स्थानिक हितचिंतक मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता। आपल्या भाषणातून जवळपास सगळ्याच वक्त्यांनी आपल्याला भारत निकम यांच्यासारखा मित्र भेटला हे आपलं नशीब आहे, तसंच त्यांच्या सुस्वभावावर त्यांनी प्रकाश टाकला आणि मैत्री आणि वैचारिक चळवळ नेमकी कशी जोपासावी याचं भारत निकम हे एक ज्वलंत उदाहरण आहेत असे कौतुकोद्गार काढत त्यांना भावी आणि निरोगी आनंदी जीवनासाठी मान्यवरांनी आणि वक्त्यांनी हितचिंतकांनी शुभेच्छा दिल्या आहेत। हा खंदा हुकमे का, त्याचं नाव भारत निकम, पॅन्थर चळवळीपासून त्याचं कुटुंब आमच्या सोबत आहे। त्याचा वाढदिवस म्हणजे सर्व जाती धर्माचा लोक एकत्र येऊन आरोग्य शिबिर, माथाडी कर्मचाऱ्याला त्यांच्या तपासण्या, स्नेहभोजन अशा विविध कार्यक्रमातून तसाच क्षत्रिय कुलावसंत सिंहासनाधीश्वर महाराज छत्रपती शिवरायांचा जन्मोत्सव आणि त्या दिवशी माझ्या पॅन्थरच्या कार्यकर्त्याचा वाढदिवस हा दुसरा सरकार रोग असल्याने मी नाग नफरत के धोकर दिए उल्फत के जलते हैं, बड़ी किस्मत वालों को या दिलदार मिलते, असा दिलदार कार्यकर्ता भारत निकम या पॅन्थर चळवळीला लाभलाय। त्यामुळे सर्व रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं मी त्याला लाख लाख शुभेच्छा देतो। त्याच्या इच्छा अपेक्षा परिपूर्ण होत हीच शुभेच्छा। धन्यवाद। जय भीम, जय महाराष्ट्र। तर दुसरीकडे भारत निकम यांनी सर्व उपस्थित मान्यवर आणि हितचिंतकांनी भरभरून दिलेल्या प्रेमाबद्दल सर्वांचे आभार मानत हे प्रेम असंच कायम राहू द्यावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। आज या ठिकाणी या देशाचे पहिले समतावादी राजे तथा महाराष्ट्राचं दैवत, समस्त भारतीयांचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती, त्याचबरोबर महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही या ठिकाणी मी स्मरण करतो। आज 19 फेब्रुवारी खरं तर संपूर्ण जगामध्ये, देशामध्ये शिवजयंती मोठ्या धूमधडाक्यात, आनंदात, उत्साहात आणि प्रबोधनात्मक पद्धतीने या ठिकाणी साजरी होत आहे। आणि आज 19 फेब्रुवारी हा माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याचाही वाढदिवस आहे। आज या वाढदिवसाच्या निमित्तानं अनेक राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, कामगार क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी मला शुभ आशीर्वाद देण्यासाठी वेळात वेळ काढून आवर्जून उपस्थित झाले। म्हणजे मी जर नाम उल्लेखच करायचा म्हटलं तर आदरणीय प्रकाशजी लोंढे साहेब असेल, आदरणीय पवन भाऊ पवार असेल, त्याचबरोबर आमदार राहुलजी ढिकले साहेब असेल, आमदार आमच्या आहिरेताई असेल, त्याचबरोबर खासदार हेमंतजी आप्पा गोडसे असेल, बमरावजी घोलप साहेबांपासून तर सर्व पक्षीय। आणि मी आज या वाढदिवसाच्या निमित्तानं वेळात वेळ काढून सर्व आमचे अमितजी कुलकर्णी साहेब असेल, आज तेही व्यस्त आले, प्रकाशजी लांडे आहेत, समीरभाई शेख आहेत, दिनेशजी आहेत, विश्वनाथजी आहेत, सर्वच मान्यवरांचे माझ्याकडे शब्द नाही आहे। कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्व समाज बांधव, बहुजन समाजातील सर्व लोक माझ्यासारख्या कार्यकर्त्याला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहिले। मी त्यांचे ऋण कधी शब्दात व्यक्त करू शकणार नाही आणि जे प्रेम त्यांनी आतापर्यंत माझ्यावर केलं ते प्रेम यापुढे असंच राहील अशी मी तथागत चरणी प्रार्थना करतो, शिवरायांच्या चरणी प्रार्थना करतो। आणि आलेल्या सर्व मान्यवरांचे, सर्व पक्षीय
RPI असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, बहुजन समाज पार्टी असेल, भारतीय बौद्ध महासभा असेल, शिवसेना, राष्ट्रवादी, BJP, मनसे सर्वच सन्माननीय पदाधिकाऱ्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. माझ्या निकम परिवाराच्या वतीनं, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीनं आणि दिवंगत पॅन्थर आदरणीय सुनील भाऊ वाघ फ्रेंड सर्कलच्या वतीनं मी सर्वांचे आभार व्यक्त करून सर्वांना शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. जय भीम, जय महाराष्ट्र. दरम्यान मालधक्का परिसरातील कष्टकरी कामगारांचं प्रेम, आंबेडकरी चळवळीतील पॅन्थरांचं सहकार्य, सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी आणि मित्रपरिवाराच्या आजवरच्या स्नेहपूर्ण जीवन प्रवासाच्या जोरावर भारत निकम हे येणाऱ्या काळात आणखी मोठं यश आणि कीर्ती संपादन करतील असा विश्वास या निमित्तानं व्यक्त केला जातोय. जनमत मराठी न्यूज करिता ब्युरो चीफ RR पाटील, नाशिक रोड, नाशिक.